नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रामा स्टील ट्यूब्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रामा स्टील ट्यूब्स एंटर्स रिन्युएबल एनर्जी सेक्टर विथ 10% स्टेक इन 225 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट अंडर PM कुसुम. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड जी एक स्टील ट्यूब्स मॅन्युफॅक्चरिंग स्पेसची कंपनी आहे. या कंपनीने PM कुसुम स्कीमच्या अंडर 225 मेगावॅटच्या सोलार पॉवर प्रोजेक्टमध्ये 10% इक्विटी स्टेक ॲक्वायर करून रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. चला आता बोलूया अशोका बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड बॅक्स ₹1387 करोड ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला त्याच्या सबसिडरी अशोका प्युअर स्टडी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू ऑर्डर मिळाला आहे. महाराष्ट्र मोटर व्हेकल डिपार्टमेंटकडून. कशासाठी? डिझाईन, इम्प्लिमेंटेशन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अक्रॉस मल्टिपल रिजन्ससाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 1387.19 कोटी रुपये. चला आता बोलूया स्वदेशी पॉलिटेक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचे प्रमोटर पहरपूर कूलिंग टावर्स यांनी 63.96 पर शेअरच्या हिशोबाने या कंपनीचे 5 लाख शेअर ॲक्वायर केले आहे. आणि मित्रांनो, हे शेअर ॲक्वायर केल्यानंतर स्वदेशी पॉलिटेक्स लिमिटेडमध्ये प्रमोटर पहरपूर कूलिंग टावर्स यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 20.34%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये पहरपूर कूलिंग टावर्स लिमिटेड यांची हिस्सेदारी आहे 18.42%. चला आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी ॲट्स 281 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी सेक्युअर 250 मेगावॅट वाइंड PPA. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीने टोटल 281 मेगावॅटचा ऑर्गॅनिक रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी सुरू केली आहे. आणि मित्रांनो, या 281 मेगावॅटमधली 215 मेगावॅट सोलार एनर्जी आहे आणि 66 मेगावॅटची वाइंड पॉवर कॅपॅसिटी आहे. आणि मित्रांनो, यामुळे JSW एनर्जी लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी पोहोचली आहे 12,499 मेगावॅटपर्यंत. आणि मित्रांनो, यातील 55% रिन्युएबल सोर्सेसमधून या कंपनीची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. आणि मित्रांनो, यानंतर JSW एनर्जी लिमिटेडची इन्स्टॉल वाइंड कॅपॅसिटी पोहोचली आहे 3,482 मेगावॅटपर्यंत. सोलार कॅपॅसिटी आहे 1,968 मेगावॅटची. आणि JSW एनर्जी लिमिटेडची हायड्रो इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 1,391 मेगावॅटची. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर JSW एनर्जी लिमिटेडने आपल्या स्टेपडाऊन सबसिडरीच्या थ्रू अडानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडसोबत 25 इयर पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा
board approves QIP launch at floor price of rupees 173.83 पर शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडला आज या कंपनीची जी बोर्ड मीटिंग होती त्यातून या कंपनीला बोर्ड ऑफ डायरेक्टर कडून मंजुरी मिळाली आहे QIP साठी. आणि मित्रांनो, ही QIP च्या थ्रू 5,000 कोटी रुपये रेज करणार आहे. आणि मित्रांनो, या QIP चा फ्लोअर प्राइस राहणार आहे 173.83 रुपये पर इक्विटी शेअर. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील टॉप 30 मोस्ट व्हॅल्यू पब्लिकली ट्रेडेड ग्लोबल टेक कंपनीज मधून 23वी आली आहे. विथ मार्केट कॅपिटलायझेशन $216 बिलियन म्हणजे 18.22 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही लिस्ट मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने आहे. आणि मित्रांनो, मजेशीर गोष्ट म्हणजे यातील पहिल्या 8 कंपन्या अमेरिकन आहे. मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया, ॲपल, ॲमेझॉन, अल्फाबेट, मेटा, टेस्ला, ब्रॉडकॉम. आणि मित्रांनो, 9वी कंपनी आहे तायवानची TSMC आणि 10वी कंपनी आहे चायनाची. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स गेट्स अ बाय रेटिंग फ्रॉम कोटक इन्स्टिट्यूशनल सीज 21% पोटेन्शियल अपसाइड. तर मित्रांनो, डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनलने अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीवर आपली बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे. आणि मित्रांनो, सांगितले आहे की ही कंपनी आपल्या करंट शेअर प्राइसने 21% अधिक वरती जाऊ शकते. आणि मित्रांनो, याच्या मागचे या ब्रोकरेज फर्मने कारण सांगितले की अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा कार्गो आणि लॉजिस्टिक्सचा बिझनेसमध्ये या ब्रोकरेज फर्मला चांगली म्हणजे स्ट्रॉंग ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया बजाज ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे बजाज फिन्सर्व लिमिटेड. तर मित्रांनो, बजाज फिन्सर्व प्रमोटर्स मे सेल स्टेक वर्थ रुपीज 5,828 करोड वाया ब्लॉक डील रिपोर्ट. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे की अशी शक्यता आहे की बजाज फिन्सर्व्हचे प्रमोटर बजाज होल्डिंग्स अँड जमनलाल सन्स प्लान करत आहे या कंपनीतील आपली 1.94% हिस्सेदारी ब्लॉक डीलच्या थ्रू सेल करण्याची. आणि मित्रांनो, ही डील होऊ शकते करंट मार्केट प्राइसच्या 3.3%च्या डिस्काउंटवर, म्हणजे 1,880 पर शेअरच्या हिशोबाने, म्हणजे 5,828 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू येत आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.